माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावरती दबाव टाकला होता। खोटे आरोप करायला नकार दिल्यानंच माझ्या मागे ईडी, सीबीआय लावली असा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे। आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली आणि जे ॲफिडेविट करून मला देण्यात सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे। कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला। त्या माणसाला कोणी पाठवलं होतं? देवेंद्र फडणवीसनी। हे केव्हा, म्हणजे तुम्हाला येऊन तुमच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली? माझ्या शासकीय निवासस्थानी 3 वर्षापूर्वी। दरम्यान अनिल देशमुख यांच्या आरोपांवरती आता भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली। जी सत्य बाजू आहे दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये, ते सत्य सांगायला सांगितलं। सांगा, आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का? हे सत्यच सांगायला सांगितलं ना। मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे? त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे? खरं सांगून टाका ना, कशाला एवढं वाचवता? दिशा सालियान काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का? असं लपवालपी केलं असतं का? हा प्रश्नाचं उत्तर जरी तरी द्यावं। तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे, तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे। कुठेही देवेंद्र फडणवीसांना कशाला आणता? हे बघा, अनिल देशमुख आणि ही मंडळी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि ज्यावेळी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही का नाही बोललात? आता जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।